मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटी या गावातून आंदोलन सुरू आहे. सरकारला अल्टिमेटम दिल्याच्या नंतर आपण बघू शकतो तो अल्टिमेटम संपलेला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता 20 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा दिलेली आहे. आपल्यासोबत याच विषयावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, मला काय सांगाल की तुम्ही 20 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा दिलेली आहे? माझ्या समाजाला न्याय द्यायचा असला, करोडो मराठ्यांचे लेकर मोठे करायचे असले तर आम्हाला लढल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पुन्हा एकदा 20 तारखेपासून आमरण उपोषण आपण पुकारलंय. ही माझी शक्तीच ती आहे. माझं बळ ते माझ्या समाजासाठी, माझ्यासाठी शांतता, शांततेचं आंदोलन करणं हीच माझी आमरण उपोषण म्हणून समाजासाठी शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावरती समाजाला खूप काही आत्तापर्यंत मिळालंय. कारण मला शांतता हवी. माझ्यावरती काय छगन भुजबळ सारखे वाईट संस्कार नाहीत. जातीय दंगली घडायच्या, जातीयवाद निर्माण करायचा आणि ह्या जाती त्या अंगावरती घालायच्या, त्या जातीला याच्या अंगावरती घालायचं. कारण माझा काय गुरु तसला नाहीये, त्याचा गुरु तसाच. कारण फडणवीस साहेबांनी सांगायचं त्यांनी करायचं आणि त्यांनी खालच्याला सांगायचं. अशा पद्धतीनं जातीय तेढ निर्माण करायचा आणि राज्यात अराजकता माजवायची. हे यांचं काम आहे आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाही. म्हणून माझ्या समाजासाठी आणि माझा समाज मोठा करण्यासाठी मला आमरण उपोषण हीच शक्ती मोठी आहे आणि हेच शांततेचं युद्ध समाजाला न्याय देणार आहे. मला काय सांगाल की तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून आव्हान सुद्धा केलेलं आहे की तुम्ही राज्यात जे सत्ताधारी आणि जे विरोधक आहे की यांच्या विरोधात तुम्ही येणाऱ्या विधानसभेत 288 जागा लढवणार आहेत. त्यातच आता मराठा समाजाच्या कुणीतरी कोंढरे नावाच्या समाजाकडून आता तुम्हाला विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. नाही, आता काय असतं, काही गोष्टी पचनी जर नाही पडल्या तर विरोध होणार. हे मी ग्राह्य धरलेलं आहे. हा, मी काय चूक केली ते सांगता का विरोध करायला? ते सांगता का काय चूक केलं, समाज जागा केला? हे लोक उघडे पडले, जातीवाद करणार हे आंदोलनामुळे. मराठ्यांच्या बाजूनं कोण खरं हे आंदोलनामुळे उघडे पडले. समाजाला या आंदोलनामुळे आरक्षण काही ना काहीतरी मिळालं. या आंदोलनामुळे समाज एक झाला. समाजाच्या विद्यार्थ्याला या आंदोलनामुळे काही ना काहीतरी मिळाले. अनेक कित्येक तरी गोष्टी आहेत. शिंदे साहेबांची समिती मिळाली, त्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून मुलीला शिक्षण मोफत मिळाले. कित्येक तरी पोरं त्या आरक्षणाच्या सर्टिफिकेटवर नोकऱ्याला लागलेत. कित्येक तरी गावोची गावं आरक्षणात निघत नव्हते. महाराष्ट्रभरातले, मग पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, विदर्भ असो, खानदेश असो, मुंबई असो, कोकण असो, सगळीकडचे निघायला लागले. असं काय झालंय विरोध करायला? तुम्हाला सरकार मोठं आहे की जात मोठी हे महत्वाचं आहे. तुम्ही विरोध केला आणि नाही केला, मी मात्र गरजवंत मराठ्यांच्या बाजूने लढणार आहे. तुम्ही आता आयुष्यभर तेच केलं, याला विरोध कर, त्याला विरोध कर, त्याला विरोध कर, त्याला विरोध कर. त्यापेक्षा तुम्ही आता कोणी चांगलं काम करत असतं निष्ठेने, त्याला विरोध करण्यापेक्षा तुम्ही हुशार आहे, तुम्ही अभ्यासू आहेत, तुम्ही ज्येष्ठात मोडत आहात. आता बुद्धी तुमची ठेप्याला ठेवून काम करणं ही या वयाचे तुम्ही आहेत. तुमचं एक काम आहे, आता तुमच्या जवळ जेवढा ज्ञानाचा भंडार आहे ते आता समाजाला देण्याची गरज आहे. आणि हीच वेळ आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांनी, सगळ्या कायद्याच्या अभ्यासकांनी, आरक्षणाच्या अभ्यासकांनी, समाजाच्या नेत्यांनी, समाजात काम करणाऱ्यांनी एकजूट होऊन स्वतःचे मतभेद, काही नाराजी काही असेल ती विसरून जाऊन समाजासाठी पुढे येऊन लढण्याची ही वेळ आहे. आता ही वेळ मराठ्यांना विरोध करण्याची नाही. कारण मराठ्यांना आरक्षण मिळायच्या वेळेला सगळे समाज एक झालेत आणि मराठ्यांना विरोध करायला लागले. त्यात तुम्ही विरोध करायला लागलात. मग तुम्ही नेमके मराठ्यांचे की सरकारचे? याच्यापेक्षा आमचंच आव्हान आहे, तुम्ही 20 तारखेच्या आत सगळे जेवढे अभ्यासक आहेत तेवढे या आंतरवालीला. सांगा आम्हाला काय करायचं, आम्ही करतोय ना. तिकडून ढगात गोळ्या नका आणू. मी असा, मी तसा, मी 40 वर्षे वाचिलं, 50 वर्षे वाचिलं, ते सांगूच नका आता समाजाला. तुम्ही ते सांगूच नका. उलट समाजाच्याच वतीने तुम्हाला विनंती करून आव्हान की आता ही योग्य वेळ आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे, हीच योग्य वेळ आहे. याच्यानंतर कोणतीच वेळ येऊ शकत नाही. याच्यात तुम्ही समाजाला तुमच्या ज्ञानाची गरज असताना समाजाला न देता तुम्ही जर विरोध करायला लागलात तर तुम्ही किती ज्ञान आहे ती समाज ठरविणार आहे. मग त्यांच्याकडून असा पण आरोप होतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी तुमची मागणी होती, मात्र तुमच्या मागण्यानंतर वाढत गेल्या आणि तुम्ही समाजासह सरकारला वेठीस धरताय, असा सुद्धा आरोप होतोय. त्यांना काय करायचं? याची मागणी होती आणि त्याची होती आणि ती वाढत गेली. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला कोणी चौकशी सांगितलं? तुम्ही तर जातीच आहेत. तुम्ही जातीचा अभ्यासक म्हणून छाताडा बडून घेता स्वतःच.
तुम्ही तर समाजाचे नेते म्हणत होते ना. तुम्ही तर मोठमोठ्या चळवळी चालिता. तुम्ही कोण? वाढल्या म्हणणारे कमी झाले. तुम्हाला काय करायचं? वाढत्या नाहीत कमी झाले. तुम्ही जातीचे आहेत ना. बाकी जातीत लोक म्हणतात का त्यांच्या आंदोलका की तो मागण्या आमक्या होत्या वाढल्या. ते म्हणते तू म्हणायला लागला जातीसाठी तर राह त्याच्या माग बाबा. ते जातीचे असे आहेत. आणि तुम्ही असले आहेत का? बरं झालं तुमचे रंग उघडे पडायला लागले. हा, समाजापुढे तुमचे रंग उघडे पडायला बरं झालं. आम्ही तर तुम्हाला ज्येष्ठ मार्गदर्शक, अभ्यासक या नात्यात बघतो. समाजाच्या पाठीशी ज्ञान पुरवणारे लोक म्हणून बघतो तुम्हाला मी. ज्येष्ठ चळवळीतले लोक म्हणून बघतो. ही भूमिका आहे का तुमची? बरं झालं तुमचे रंग उघडे पडले त्यांसारखेच. आरक्षण द्या द्या म्हणायचं आणि द्यायची वेळ आली की नको देऊ म्हणायचं. काय त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे मग? आता ही वेळ आहे. मागणी म्या वाढील्या का काय केलंय? वाढील्या जातीसाठीच वाढील्या असत्या ना. आणि कमी केल्या असल्या तरी जातीसाठीच केल्या असत्या. माझ्यासाठी तर नाही ना वाढील्या. मला काही मिळावं म्हणून. मला काय मी जातीसाठीच वाढीत असेल ना. आणि तुम्हाला हे ना दिसलं का? सरकार बदलायला लागलं ती. ते बी दिसायला पाहिजे ना. हे बघा, उगा आता मी तुमचे उन्हे धुणे काढायचे, तुम्ही मये काढायची. त्याच्यापेक्षा माझी सगळ्या अभ्यासकांना विनंती, प्रामाणिकपणे सांगतो. या समाजाचा मराठा सेवक म्हणून मी काम करतोय. माझी विनंती तुम्ही सगळे या. तिकडून तेरे आणू नका. इकडे या, बसा, सांगा. सगळे अभ्यासक या. नाराज असणारे या, नसणारे बी या. मी शेवटी समाजाचा मुलगा आहे. मी तुमचं ऐकायला तयार आहे. तुमच्यावर रुसत नाही, काय नाही, काय नाही. तर समाजाची इमानदारीनं बाजू मांडा. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काहीच नाही. मी तर मंत्रालयात जात नाही. मी तर तुमच्यासारख्याच अभ्यासकाला पाठवतो. तुम्ही बाजू मांडा अवश्य. चांगली बाजू मांडा. इकडे या, काय करायचं ठरवायचं सांगा. तिकडून मीडियात सांगायचं काय मिळणार आहे बरं तुम्हाला? मराठ्याला मी विरोध दाखविला, मराठ्यांनीच विरोध केला. काय छाती पडून सांगणार तुम्ही म्या विरोध केला? त्यांचा विरोध ठीक आहे समजा. ते बाकीचे छगन भुजबळ हे करते. त्या छगन भुजबळातून तुमच्यात काय बदल आहे मग? तो जातीला मारायला निघालाय, तुम्ही जातीलाच मारायला निघाले. असाच अर्थ होतोय मग याचा. मी महाराष्ट्राच्या साक्षीनं आज सांगतो, जेवढे महाराष्ट्रात माझे ओळखीचे आहेत आणि ओळखीचे नसणारे सगळ्या अभ्यासकांना, तज्ज्ञांना, वकील बांधवांना, कायद्याचे अभ्यासक मराठ्यांची, घटनेचे अभ्यासक मराठ्यांची, मोठमोठ्याले हायकोर्टाचे वकील महाराष्ट्रातले, जेवढे काय अभ्यासक आहेत, मी आज झालं गेलं गंगात नाला अशी जुनी म्हणे, काहीच मनात ठेवत नाही. 20 तारखेच्या आत सगळ्या अभ्यासकांनी अंतरवाली लिहा आणि आम्हाला एकदा सांगा करायचं. त्याच पद्धतीनं मी करतो. हे जाहीरपणानं विनंती करून तुम्हाला निमंत्रण आहे, आमंत्रण बी आहे आणि आव्हान पण आहे. कारण सगळ्यांचे नंबर माझ्याकडे नाहीत. मी NDTVच्या माध्यमातून जाहीर सांगतो, सगळ्याचे नंबर माझ्याकडे नाहीत. काही माझे ओळखीचे बी असू शकत नाहीत. तुम्ही एकमेकाला फोन करा. जेवढे काय अभ्यासक आहेत ना तेवढे एकदा अंतरवल्या आणि मला एकच ठरवून द्या हे करायचं. मी हटत नाही. आम्ही 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रातला मराठा समाज तुमच्या सगळ्या अभ्यासकांची, वकील बांधवांची वाट बघतोय. आपण हात जोडून विनंती, सगळ्यांनी रजा टाकून असाल नोकरीला कोणी कुठं तर अंतरवालीला त्या पद्धतीने आंदोलन चालवतो. ही तुम्हाला आमच्याकडून महत्वाची विनंती आणि ती तुम्ही मान्य करावी. आणि तुम्ही येताल 20 तारखेच्या आत, कारण 20ला मी आमरण उपोषणाला बसायला लागलो. त्या पद्धतीनं पुढे चालत आणि तुम्ही नाही आले तिथून पुढून बोलू नका. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. मराठा समाज महाराष्ट्राला सगळे बघतोय आता NDTVच्या माध्यमातून. ते मी तुम्हाला आव्हान केलंय आणि सगळ्या येड्या माणसालाही कळतंय की मीच काय किंवा ते असले काय सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, सगळ्यांना फोन करू शकत नाहीत. हेच निमंत्रण समजा. जेवढे महाराष्ट्रातले तेवढे एकदा 20 तारखेच्या आत या ही विनंती. किती विरोध झाला तरी तुमची मागणी कायम असणार का? हे तर सोडतच नसतं मी. त्याचा काय संबंध आहे? आता मोठेपणानं, आदर सन्मानानं निमंत्रण दिलंय ना, आता सगळ्यांनी यावं. मनात काहीच ठेवू नये. मी त्यांना बोललो असेल, ते मला बोलले असते, मी बी मनात ठेवत नाही. आता मी त्यांना बोललेलो किंवा ते मला बोललेत ते मनात ठेवत नाही. मी आता आव्हान केलंय, सगळ्या अभ्यासकानं अंतरवालीत या. मी काय बोललो असलं तुम्ही सोडून द्या, तुम्ही काय बोलले असले तर मी बी सोडून देतो. हो द्या, जातीचं कल्याण होईल. तुमच्याजवळ जे जातीसाठी ज्ञान असेल त्या ज्ञानाचा उपयोग जातीला होईल, जात मोठी होईल. आणि हीच योग्य वेळ आहे तुमचं ज्ञान सत्कारणी लावायचं. कारण याच्यापेक्षा दुसरी संधी कवाच येणार नाही. तुम्ही सगळेजण अंतरवल्या. 1500 रुपये डिझेलला खर्च होईल, जातीसाठी झालं म्हणा, पण सगळेजण या ही माझी विनंती. तुमचा पहिला प्रश्न होता की या राज्यातून त्या राज्यात जे आलेत, ज्यांना आरक्षण होतं, अखंड महाराष्ट्रात सहभागी झाले मराठवाडा, ते आरक्षण तर घेणारच. सातारा संस्थांबद्दलही रात्री शंभूराजे देसाई साहेबांचा ज्यावेळेस फोन आला होता त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, तुम्ही हैदराबादहून जर 7-8 हजार पुरावे आणलेत तर लागू व्हायला पाहिजे. सातारा संस्थांचं गॅजेटच्या बद्दल बांधून ते म्हणजे ते सातारा संस्थांचं ते मी घेतो, आमच्या इकडचं दिवशी तेही मी घेतो.
सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. ते रात्री विषय झाले. त्याच्यामुळे मी मात्र ओबीसी आरक्षणापासून हटू नाही शकत. कितीही लवकर- म्हणजे सरकारची तुमची आरक्षणाबाबत चर्चा सुरू आहे असं म्हणाल काय हरकत नाही? नाही रात्री आता बोलत नव्हते, रात्री फोन आला. मी सांगतो मग आपल्या पोटात काही राहत नाही हो. मी नाही खोटं बोलत राहू. मला फक्त जातीच्या विरोधात बोललो मला दम निघत नाही, बाकी काही अडचण नाही. मग तेवढाच मायनस पॉईंट आहे. मी खरं बोलतो आणि निर्भीड बोलतो. माझ्या पोटात कोणाविषयी कपट नाहीये आणि ते पुढच्याला जमत नाही. कारण माझ्याजवळ या 3 गोष्टी असल्यामुळं त्याचं दुकान पडलंय बंद. आणि मग ते माझ्यावर असं जाळ काढिते माग. ते म्हणतं हे चूक आहे ते चूक आहे. आता तो चूक आहे का मग चूक आहे मिळत लागा ना. बरं मग चूक आहे तर आरक्षण कसं काय मिळालं मग? आणि तो खरं आहे इतके दिवस कुठे झोपला होतो लिंबा झाडाखाली? म्हणजे हे बी प्रॉब्लेम आहे दुसरा. तू गेलता कुठं मग? समजा मी चुकीचं आहे तुमचं असं म्हणणं नाही तर आरक्षण मिळायला लागलं मराठ्याला. होत्या का गावागावात नोंदी जाऊ द्या. गावाचे गाव निघाले किती दाखवू मी? मग तू खरा होता ते गाव कम नाही निघाले रे भाऊ. तुझ्या डोक्यावर मग साहेब गोणे भरून पुस्तक आहे करतो काय तिला? काही जणांकडे कपाट भरलेत त्यांनी सेपरेट हेच केलंय. त्याला काय म्हणतात शहरातल्या याला इंग्लिश मध्ये काय कोण म्हणतात? हा ते कपाटच आहे त्याजवळ टप्पूचे टप्पू. तो सगळं खरं आहे बा. तू खरा आहे मी चुकीचं आहे आणि तू खरा आहे तर मग इतके दिवस काय झालं? इतके झालं काय भाऊ? आम्ही खोटा आहे तर दिलं ना. खोटा तर खोटा जाऊन दे काय करतो मग आता? मी चुकीचं. आता नवीन एक शब्द आलाय परवा दिवशी. माझ्या संघ सगळे चोर आहेत चुट्टे. माझ्या संघ सगळे चोर आहेत आणि चुट्टे आहेत. एक नवीन शब्द आलाय 2-4 दिवसात. मला म्हणले त्या जारंग्या पाटला सगळे चोर आणि चुट्टेच आहेत. बरं चोर आणि चुट्टे बिगर चुट्टे तुम्ही माग काय करता? चुट्टे माझ्या संघ आहेत तर बाबा जाऊ दे. बिगर चुट्टे पुढे या. बिगर चट्टा माग काय करतो? माग काय उरलं बघ तू काय? हे चट्ट्यातून विसरून राहिलेलं तुला सापडतं काय? काय भाषा आहेत राव तुमच्या? बिगर चुट्टे माग काय करते? तुम्ही स्वच्छ आहेत ना? या ना पुढं. हे बघा माझी भूमिका मी स्पष्ट सांगितलेली. मला भेद नाही करता येणार. त्याच वेळेस सांगितलं होतं मी 10 महिन्यापूर्वी. हे स्वतः साक्षाला आहे. मी त्याच वेळेस सांगितलं होतं की मला भेद नाही करता येणार. समाजात चांगला वाईट असला तरी मला दोन्ही धरून चालावं लागणार. कारण मला बोललं असं जात होतं त्यावेळेस तुम्हाला माहित नाहीये त्यांनी काही केलंय का नाही. मग तुम्ही दुसऱ्याचं ऐकून आम्हाला का लांब ठेवावं? तुम्ही याला चांगली वागणूक द्यावा याला द्यावा. तुम्ही मातृत्वाची भूमिका मायेची भूमिका निभावली सारखी निभावी. तुम्ही समाजाचे आता मुलगा म्हणून काम करताय. समाजाचं मोठं काम जबाबदारीने करताय. तर आमच्याकडे त्या नजरेने बघावं. काय चूक केली मी? त्या नजरेने चाललोय मी. फक्त जे आहेत संशयित त्यांना मी सांगितलं इथून पुढे काही करू नको बाबा. तो काय केला सण मला माहित नाही. आरोप हे का खरं आहे इथून पुढे नीट राहायला लागले. तुम्ही आहे ना चांगले बाजूला गेलात याचा अर्थ तुमच्यातच काहीतरी खोड आहे मग. फक्त दुसऱ्याकडे बोट दाखायची सवय लागली. काय म्हणू नये मी असं? मी काय केलं तुम्हाला हे मला सांगा. काहीच नाही. तेव्हा आला म्हणून तुम्हाला काय करायचं? तेव्हा नाही आला तर तुम्ही आले तरी तुम्हाला तेवढं तुम्हाला किंमत देतो इज्जत देतो मी सन्मान करतो. त्याला तेवढीच देतोय. तुम्हाला असं आहे तेव्हा आला मग तुम्हाला गिनलंच नाही मी असं काही आहे का? तुम्हाला तेवढंच करतो. आणि मी कोणता नेता लागून गेलो का? बरं मी काय त्यांना जास्त दिलं आणि तुम्हाला कमी दिलं असं काही माझं वाटायला काय मंत्री आहे का? काहीच नाही. कोणा माझ्यापाशी आलेला कोणाचाच फायदा नाही. तोटाची. मग अडचण काय? 2 रुपये त्याला टाकूनच पळायला लागतंय. मी कोणाला भेदभाव केलाय? हे असलं बोलणं समाजात चांगलं नाही असं मला वाटतं. याने दुसरा समाज फायदा उचलायला लागला. म्हणजे सरळ सांगतो मी आता दुसरा समाज तुमच्यामुळे फायदा उचलायला लागला. ठरवा तुम्हाला काय करायचं तुमचा विचार तुमच्यापाशी. आपण बघू शकतो हे होते मनोज जरांगे पाटील. समाजातील व्यक्ती असो किंवा अदर व्यक्ती असो यांनी किती जरी विरोध केला तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना.